महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जतमध्ये आरपीआयचे निष्ठावंत कार्यकर्ते एकवटले। दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी कर्जत बुद्धनगर येथील समाज मंदिरामध्ये कोकण प्रदेशाध्यक्ष आणि रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले निष्ठावंत कार्यकर्ते कर्जत तालुक्याच्या वतीने मीटिंगचे आयोजन केले होते। तरी शेकडो कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यांनी देखील उपस्थिती दाखवली। तसेच ही मीटिंग पॅन्थर तथा नगरसेवक माननीय राहुलजी डाळिंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली। मीटिंगसाठी उपस्थित मान्यवर मारुतीदादा गायकवाड, कोकण नेते, नगरसेविका वैशालीताई मोरे, माजी समाज कल्याण सभापती सुभाषचंद्र गवले, माजी नगरसेवक दीपक मोरे, माजी नगरसेवक तथा कर्जत शहर अध्यक्ष अरविंद मोरे, आरपीआयचे नेते शरद मोरे, ज्येष्ठ नेते भगवान जाधव, विजय जाधव, दीपक भालेराव, माथेरान शहराध्यक्ष अनिल गायकवाड, रायगड भूषण किशोर गायकवाड, सागर गायकवाड, सुभाष शिंदे, पॅन्थर प्रवीण रोकडे, संजय ढोले, आनंद पवार, कर्जत शहर सचिव सुनील सोनवणे, युवक शहराध्यक्ष राहुल गायकवाड, युवक नेतृत्व स्वप्नील काकडे, सुमित सुर्वे, बाळा डाळिंबकर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सचिव मनोज गायकवाड, प्रास्ताविक किशोर जाधव यांनी केले। रायगड जिल्ह्यातला एकमेव कर्जत तालुका असा एक प्लेस आहे मित्रांनो, कोकण रिजन पर्यंत, कर्जत पासून कोकणाच्या बांधापर्यंत, बांधा म्हणतो ना आपण कोकणाचा शेवटचा टोक, एकमेव असा जिल्ह्यातला म्हणजे कोकणाच्या रिजन 4 जिल्ह्यामधला कर्जत तालुका असा एकमेव तालुका आहे की 3 नगरसेवक आणि माथेरानला 1 नगरसेवक, असे काही नगर 2 वेळा नगरसेवक माथेरानला, 3 नगर कर्जत नगरपालिका पण निवडून आणलेले आहेत। हे वास्तव्य आहे। जिल्हा परिषद सदस्य आमच्या रोकडेताईं त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही मेहनत केली कार्यकर्त्यांनी। जिल्हा परिषद सदस्य ज्यावेळेस आरक्षण पडलं तेव्हाही ते निवडून आणले। एकच सुभाषदादा आपले त्या काळामध्ये जिल्हा परिषदेला निवडून आलेले आहेत मित्रांनो। अनेक कार्यकर्त्यांना निवडून देण्याचं काम या तालुक्यामध्ये अनेक सदस्य, अनेक सरपंच आपण त्या काळामध्ये केलेले। आणि एवढं सारं काम असताना 2019च्या निवडणुकीमध्ये माझी काय चूक झाली? मला रिपब्लिकन पक्षाचे आदरणीय नेते रामदासजी आठवले यांनी आदेश दिला। आदेश हा होता रिपाई भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं काम करायचं आहे, पण काही विशिष्ट आदेश आमच्याकडे आले, आम्ही तो ऐकला नाही म्हणून आमच्यावरती कारवाई झाली। मला रिस्ट्रिकेट करण्यात आलं, पक्षातून निलंबित करण्यात आलं। माझी चूक मुळातच काही नव्हती। 2014ला पुन्हा मी अध्यक्ष झालो। 14 ते 20 मध्ये काम करत असताना माझ्या ज्या भगिनी आहेत, माझ्याबरोबर शहर अध्यक्ष असतील, माझी तालुका अध्यक्ष भगिनी अलकाताई असेल, मी जिला मुलगी मानतो ती असेल, अन्य कार्यकर्ते आमच्या चिकनेताई असतील, माझ्या कांबळेताई असतील, माझी भावजय येते कांबळे या नात्याने नेरळ शहरातल्या, त्यांना विचारा तुम्ही माझ्याबरोबर काम करत असताना कसा अनुभव माझ्याबरोबरचा। फक्त त्या भगिनींना एकच प्रश्न विचारतो, तुम्ही काही लोक म्हणता की 2031 सालापासून काही लोक आमच्याबरोबर काम करतात। मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, 2014 पासून ते 2019 पर्यंत म्हणजे 6 वर्ष मी अध्यक्ष होतो पुन्हा सेकंड टर्मला, ज्या लोकांची नावं घेतात ते तुमच्या कधी त्या पक्षाच्या कुठल्या मोर्चाला, कुठल्या पक्षाच्या मिटिंगला, कुठल्या कार्यक्रमाला कधी आले? मग कसं काय तुम्ही म्हणता 30 वर्ष जो काही संघटनेमध्ये काम करता, ज्यांनी पक्षाला शिव्या दिल्या, ज्यांनी रामदासजी आठवलेंना शिव्या दिल्या, जगदीश गायकवाडांना पण शिव्या दिल्या, अशा लोकांच्या हातामध्ये नेतृत्व देता? अरे आमची हयात गेली, आमची चळवळ गेली, 62 चालू आहे माझी आज। 62 वर्ष काम करत असताना जर काही कार्यकर्ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची दोषारोप करत असतील, मी सहन करणार नाही। मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे। जमलं नाही तर घरी बसीन मित्रांनो। लढा लढणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हत्यार आहे आपलं, आणि ते आपण जोपासलंच पाहिजे। ज्यावेळेस आलं बांधावरती अन्य अत्याचार धावून गेलेला कार्यकर्ता आहे, आमच्या चिकनेताईंना जाऊन विचारा, त्या बाईला बिचारीला तिची 2 मुलं 6 महिने जेलमध्ये कितपत पडली होती चिकनेताईची। माझ्या नेरळमध्ये सगळीकडे फिरली बिचारी, एक नेत्याकडे गेली, एक कार्यकर्ता गेली, कोणाला नाही दिला नाही। आज राहुल जाधव इथं आमचा सायल्याचा मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध।
पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.